हाय नमस्कार सगळ्यांना, कसे आहेत सगळे. तर बघा, काल आम्ही काय व्हिडिओ ना बनवला नव्हता, तर आज बनवते. तर आज मी ब्रेकफास्टसाठी बनवले रव्याची इडली आणि पिकूला पण आहे ना, मी टिफिनमध्ये इडलीच दिले. त्याच बनवली होती सकाळी. आणि पिकूनी पण इडली आणि इथे सांबार आहे. दाखवते. इथे सांबार, दुधी भोपळा आणि हे टाकले, हे काय शेंग आणि डाळ. बाकी काहीच नाही टाकले, नाहीतर गाजर वगैरे टाकू शकतो, पण मी नाही टाकले. आणि रव्याची इडली बनवले बघा, पहिल्यांदा बनवले अशी प्लेन रव्याची इडली आणि खूप छान आली आहे बघा. मी तुम्हाला तोडून पण दाखवते. अशी फुगली आहे पण बघा छान अशी. तर याच्यामध्ये आहे ना, मी रवा आणि दही मिक्स करून आहे ना 10-15 मिनटं ठेवलं होतं. 5 मिनटात पण होते लगेच, पण माझ्याकडे टाईम होता त्याच्यामुळे मी ह्याला ठेवलं होतं दही टाकून 10-15 मिनटं. आणि तोपर्यंत सांबार केलं होतं, त्याच्यामुळे याला टाईम लागला होता. म्हटलं गरम गरम तिला टिफिनला देईन म्हणून असं बनवून लगेच, आणि तिला खायला पण होईल सकाळी त्याच्यामुळे. तर मी ह्याच्यात आहे ना दही आणि रवाने मिक्स करून 10-15 मिनटं ठेवलं होतं, आणि त्याच्यानंतर मीठ टाकलं आहे फक्त, आणि नंतर मग त्याला शिजवले 10 मिनटं तेवढंच. आणि बाकी सांबार बनवले. तर सांबारमध्ये ना फक्त हे टाकले बघा, दुधी भोपळा आणि ही शेंग टाकले, शेंगेची ना शेंग टाकले. तर त्याच्यात आहे ना तुरीची डाळ आणि थोडीशी मसूर डाळ, म्हणजे लाल डाळ असते ना, ती मिक्स करून आहे ना शिजवताना ना त्याच्यामध्ये हळद, टोमॅटो एक आणि एक कांदा टाकलाय आणि शिजवून घेतले. टेस्ट छान येते बघा, कधी ते ट्राय करून असं पण. आणि त्याच्यानंतर बाकी सगळं मी ते भाज्या वगैरे इकडे शिजवून घेतल्या बाहेर, त्या कुकरला लावल्या नाही. कारण की त्या भाज्या कुकरला लावल्या नाही की ती पूर्णच हे होऊन जातं, वितळून जातात आणि असे राहत नाहीत. तर आता अशा भाज्या आहेत ना बघा, अशी शेंग आहे ना अशी राहतच नाही माझी, जर कुकरला लावली तर ती खूप शिजते त्याच्यामुळे. आणि हे पण बघा कसं दिसते, बटाट्यासारखं असं थोडी दिसते. तर ते असं कुकरला लावून ना की पूर्ण वितळून जाते, त्याच्यामुळे मी कुकरला लावत नाही सांबारच्या भाज्या. अशा डायरेक्ट फोडणीला देऊन थोडा वेळ पहिला शिजवते, नंतर मसाले टाकते. फोडणी देऊन आहे ना मोहरी आणि जिरं, कढीपत्ता वगैरे टाकून आहे ना डायरेक्ट भाज्या टाकते मी. त्याच्यानंतर मग सांबार मसाला, तिखट आपलं, आणि त्याच्यानंतर भाज्या शिजल्यानंतर थोडेसे ना मीठ टाकते. कारण भाज्या ना, माझ्या भाज्या तर शिजत नाही, तुम्ही कसं शिजवता मला माहीत नाही, पण मी जर मीठ पहिला टाकलं ना भाजी शिजवताना, तर ते माझ्या भाज्या शिजत नाही, असे वेगळ्याच होतात, कडक कडक लागतात त्याच्यामुळे. आणि नंतर मग मी डाळ वगैरे अशी पूर्ण मिक्स करून मॅशरने त्याच्यामध्ये टाकते. तर असं बनवलं आहे. आणि इडली पण आहे ना खूप छान झाली आहे. नाहीतर मी डाळ तांदळाचीच पिकूला इडली देत असते, रव्याच्या कधी मी नादाला लागत नसते, कारण रव्याचं आहे ना माझ्याकडून होत नाही व्यवस्थित. पण त्याच्या आधी आहे ना मी व्हेजिटेबल इडली बनवली होती, ती पण छान झाली होती, पण जरा ती दबली होती. पण आताची आहे ना इडली अशी छान फुगली आहे बघा, मस्त. एक पण इडली दबली नाही बघा, अशी म्हणजे पूर्ण अशा हे झालेत, छान झालेत. आता हे थंड झालेत, त्या ह्यांना नाश्त्याला द्यायचे, थंड झाले. म्हणजे सकाळी केलेल्या ते आता थंड झाले, त्याला मी काय करू शकत नाही. त्याने नाश्ता लवकर केला नाही, मी येईपर्यंत थांबलेत ते. तर आता आहे ना मला जेवण पण करायचं आहे. आता सांबार तर आहे, चपाती आणि भात करायचं आणि पिकूला आणायला जायचं आहे. सांबार आहे, आता चपाती एका साईडला, भात टाकते, पीठ मळते, चपाती करते पटकन 4-5 आणि पिकूला आणायला जाते. तर आता ना पिकूला मी स्कूलमधून बघा घेऊन आले, आणि पिकू इथे बसली आहे मस्तपैकी आमची. आणि टिफिन पण पिकूने सगळं आमच्या फिनिश केलेलं आहे. इडली आहे ना, काय होतं इडली, अजून काय होतं शांबला, काय होतं शांबला. स्वामिनी बोल. स्वामिनी नी कर, नी शेवटला नी करायचं. नी करते ती. स्वामिनी. आज काय शिकवलं स्कूलमध्ये? गार्डन मध्ये खेळली. काय काय खेळली? घोडा खेळली, अजून स्लॅट खेळली. फेवरेट आहे ना तुझा? अजून काय केलं? अजून घोडा खेळला. आणि बुलेट नाही खेळली? गाडी नाही खेळली? खेळली. अजून काय केली?
आज सायकल गेली. सायकल पण खेळली. अजून अभ्यास नाही केला. कल्ला काय केला? असं काय केला अभ्यास? हे बघ. हा अभ्यास थोडी आहे ना. कसं कलर करतेस. अभ्यास काय केलं सांग ना. इथे टीचरनी काय अभ्यास नाही घेतला तुझा आज? आज तुला हे सुट्टी आहे? माझी पाटी पीस. हाय आज अभ्यास काय केला सांग. हल्ला ना. ट्रेन मधून काय घेती? काय नाही घेते. घेती तू? नाही घेते. एका पोरीने काय कॅडबरी खात होती, तर आहे ना कॅडबरी घेतली. मला माहिती पडलं तुझं. पिकू नाही घ्यायचं बाबू, असं चांगलं ती नसतं. माती होती ना. मी मारलेलं. मी तुला काय बोलली, मी तुला ट्रेन मधून उतरल्यावर तुला मी मोठं देणार चॉकलेट, तरी हिने घेतलं तिच्याकडून. आणि हिला आहे ना हल्ली यार बाहेर चालली स्कूलमध्ये तेव्हापासून आहे ना खूप चॉकलेट्स, कॅडबरी आणि लोक देतात पण असं पुढं करून, काय माहिती काय. देणारच ना. लहान पोरगा जर मागत असेल काय मागितलं नाही ना तरी धर चॉकलेट, बस बीस मध्ये धर. पिकू असं बाहेर कोणाचं घ्यायचं नाही हा तिला मी बाबू. किती वेळा, काल तर मी तिला किती हे करून समजावलं की पिकू नाही असं करायचं, पिकू नाही चांगली गोष्ट. मी तिच्या टीचरला पण कंप्लेंट केली. थांब थांब ना. थांब ती ना, मला दे बोलते बोलू. टीचर अशी करते, रेऊ ऐसा नाही करणे का. अशी करते टीचर. टीचर कशी करते. काय बोलली तुला टीचर? अजून काय बोलली तुला? मस्ती नाही करायची बोलली ना. मस्ती करू नको हा पिकू. नाहीतर मी पप्पालाच सांगणार आहे सोडायला जायला. मी नाही सोडणार. मग राहा, पप्पा कसं घेऊन जाईल तुला माहिती आहे ना. तुला मग डायरेक्ट राजापूरला पाठवेला नाही तर. तिकडे मग तुला दुसऱ्या स्कूलमध्ये टाकणार. भेटायला पण नाही, हिला हॉस्टेलच टाकायला पाहिजे. टाकायचं हॉस्टेलला, तिकडं कोण नसतं, मम्मा पप्पा कोण नाही, भेटायला पण येत नाही. चालेल तुला, फक्त टीचर लोक असणार. बघ काय करते पायावर. काय हो गप बघ. तिला मी सगळं तिला बोलते, तुला काय पाहिजे ते सांग, मी तुला घरी बनवून देते. काही सांग म्हटलं, तुला पाहिजे ते मी घरी बनवून देते, पण बाहेरचं खाऊ नको. तरी ऐकत नाही ती. आणि एकतर पावसाचे दिवस मग? होते. आता तर खोकला लागलाय तिला. तुला काय खायचं तुला सांग, मला सांग काय काय खायचं सांग, मी तुला घरी बनवून देते. केक. केक खायचा. बरं ठीक आहे, आज आपण केक बनवू. नाही आत्ताच. आता लगेच आताच पाहिजे. आता कुठनं आणून देऊ. आता गल्ली बोलते तू. आता घरी बनवायला काही लगेच नाही होत एका मिनिटात, त्याला 2-3 तास जातात. एका मिनिटात होतं हा काय. हा बोलली नसेल त्या काही बनवून देणार की देणार. ओके, नाही. तू बाहेर मस्ती नाही करायची. चल जेवायला काय बनवलं? जेवायला काय नाही, सांबार आहे, डाळ आणि भात. आपलं सांबार, इडली बनवू ना, चपाती, भात. इडली बनवू ना. इडली बनवली ना, सकाळी खाल्ली ना इडली. नाही खाल्ली आहे. सारखी किती इडली खाती. तर चला, आता यांना जायचं कामाला. यांना यांच्या ड्युटीवर जायचंय. आम्ही आमची ड्युटी करून आलो. आता ह्यांना जायचंय, तर आता जेवण वगैरे वाढते यांना. जेवून जाणार का टिफिन घेऊन? आता तर किती 1 वाजला. जेवणच झालं. जेवूनच जाणार. चला, आणि आम्ही जेवून झोपणार. अरे झोप ना. आम्ही शाळेत जातो तेव्हा हे झोपलेले असतात, आणि हे कामाला जाते तेव्हा आम्ही झोपतो. बरं आहे ना. शिल्लक झोपती होती मी. स्कूलला झोपली होती तू? हा तुला बोलली ना स्कूलला झोपायचं नाही पिको. झोपली. मला बोलायला वाटत ना. मी खूप काय बरं नाही वाटतं ना. मग खोकती का खोकते तू तुझ्या हाताने खोकते ना. हाताने खाते ना सगळ्या गोष्टी. मी तुला सांगितलं ना, ती चौकीमध्ये किडे असतात, पोटात असं ग्वांग ग्वांग करणार, मग तुला असे चावणार, मग ते रात्री ना घशात येत आहेत, आणि मग खोकला लागतो तुला. कळलं? तर चला, आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.